तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग चॅनलवर. बोल पुढे. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही आलो आहे ऐरोलीला. मोठ्या नाही तुझ्यापेक्षा माझा आवाज जास्त येते. आज आम्ही आलो डॉक्टर आंबेडकर मेमोरियल इथे ऐरोलीला. सो बघूयात काय काय. तर हा ब्लॉग तुम्हाला मिळेल 14 एप्रिललाच मिळेल. त्याच्या आधीच टाकणार आहे, ठीक आहे. तर 14 एप्रिलला किंवा 14 एप्रिलच्या आधी तुम्हाला हा ब्लॉग बघायला मिळत असेल. म्हणजे त्या दिवसानिमित्त तुम्हाला हा स्पेशल ब्लॉग मला बघायला मिळणार आहे. तर हा ब्लॉग बघा, त्याला खूप प्रेम द्या. आणि आज काय काय तुम्हाला आता दाखवता मी त्यांची पूर्ण जर्नी दाखवली. येस. चला मग सांग काय गाईज. आम्ही आज चाललो, पण आता आम्हाला सांगितलं आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. तर हा आहे दरवाजा. असा आता जस्ट आम्हाला माहिती मिळाली की आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे. पण आम्हाला रील सगळं आलेल्या रील आले आहेत आतमधले, पण आतमध्ये काय माहिती अलाउड आहे की नाही बघूया आपण. जर असेल अलाउड तर करू, पण मला तर ते काका बोललेत आम्हाला की अलाउड नाही आहे असं. सुईचं तोंड बघा आता उतरलेलं आहे अशा प्रकारे. पण छान जागा आहे खरंच. बघूया आता आतमध्ये कशी येते. एक्सपो हे बघा गाईस, मस्त सीट ऑपरेट लागतो अशा ठिकाणी. काहीच आम्ही गपचूप व्हिडिओ काढतोय. मस्त आतमध्ये हे छान दिलं. असं सगळं बाबासाहेबांच्या आयुष्याचं पूर्ण त्यांच्या आयुष्याची माहिती आणि सगळे महान पुरुषांची पण माहिती, ज्योतिबा फुले वगैरे सगळं इथे दिलं. म्हणजे छान माहिती वाचण्यासारखी खूप. आणि खूपच छान असं सगळं उभारलं इथे. सगळ्यांनी यायला पाहिजे बघायला, आहे की नाही. ही बघा कशी बघते इकडे टाकामाका नुसती. घाबरलो ना भाई. गाईज ते सगळं काही वाचण्यासारखं आहे ॲक्च्युली. सगळं आम्ही एवढं वाचू शकत नाही, पण म्हणून तुम्हाला थोडे शॉर्ट देतो वाचायला. त्याच्याने तुम्ही वाचू शकाल. खूप सारी इन्फॉर्मेशन आहे बाबासाहेबांबद्दल. आणि तुम्ही स्वतः या आणि वाचा. खरंच खूप वाचण्यासारखं आहे, खूप बघण्यासारखं आहे. खूप काही इन्फॉर्मेशन, खूप चांगले इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला. आणि ज्यांनी आपल्यासाठी केलं आहे त्यांचं आपण नक्कीच वाचलं पाहिजे. तो महान पुरुषांबद्दल त्यांचे विचार आणि त्यांचं सगळं शिक्षण हे सगळं बघून जरा मोटिवेशन मिळतं आपल्याला. ते पण वाचलं पाहिजे. इथे त्यांच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट दिलेली आहे ॲक्च्युली. मस्त वाटतंय, छान वाटतंय खरंच. काय सजवलंय रे, कल्पनाच भारी केली यांची. आयडिया कोणाची आहे. मस्त गाईज. इथे बाबासाहेबांचं शिक्षण दिलेलं बघा. याच्यापैकी आपल्याकडे एक जरी डिग्री असेल तरी बस. किती शिक्षण घेतलंय. शालेय शिक्षण, महाविद्यालय, उच्च शिक्षण, स्कूलिंग, कॉलेज, हायर एज्युकेशन. माय गॉड, आपल्याकडे आहे का एवढी बुद्धी. आपण सगळे शिकू शकतो. शिकून खरंच पॉवर वाढते माणसाची. ज्ञान ही शक्ती आहे. वाव, खरंच एवढं मस्त वाटतंय ना हे सगळं. असं वाटतं वेगळ्या दुनियेमध्ये झालं कुठल्या तरी. वाव यार, काहीच बघितलं एवढा भारी नजर आत. हे सरप्राईज मिळालं आहे मला ऍक्च्युली. कसलं भारी वाटतंय ना. छान वाटतंय यार, खरंच छान वाटतंय. काय म्हणते. एवढा मोठा पुस्तक. ज्ञान ही शक्ती. आता आम्ही वर जाऊन बघतो काय 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 चुकलं असतं.
हे वाव, अरे हे तर बघितलंच नाही बघ गाईज, माय गॉड. बरं झालं वर आलो. मी बघितलं होते बघ, हे बघितलं व्हिडिओमध्ये, पण हे कसं काय दिसलं मला. छान वाटतं ना. तर गाईज आम्ही आता जस्ट बाहेर आलोय. खूप खूप छान आहे. माहिती दिली, खूप छान माहिती ज्यांना दिली आहे यांच्याबद्दल माहित नाही त्यांनी. या आणि त्यांना वाचा, सगळं कळेल. वाचून सगळं कळतं की काय काय केलंय आणि किती डिग्र्या घेतल्या आणि कसं कसं जीवनात त्यांनी बदल घडवून आणले आणि किती संघर्ष लोकांसाठी किती काम केलंय सगळं दिलं. ऍक्च्युली वाचून मग काही लोक काही कमेंट करतात ते सगळं ते नंतर करायचं, तर आधी वाचून घ्यायचं सगळं, कारण की आपण तिथपर्यंत पोहोचू पण शकत नाही. सो खूपच छान आहे ही जागा आणि ऍक्च्युली छान आहे, मस्त सजवली आहे, छान सगळं माहिती दिली, होलोग्राफी केली, ऍक्च्युली एक व्हिडिओ पण दाखवली. सो सगळं मस्त आहे. या तुम्ही पण, काहीतरी छान आपल्या महापुरुषांबद्दल आपल्याला गर्व पाहिजे. महाराष्ट्रातून एखादा एवढा महापुरुष मोठा झालाय तर. बाकी तर आता आम्ही आता जातोय बाहेर, थोडे आता घरी जायचं ना, तर बघतो आमचा प्लॅन काय पुढचा. तर गाईज आता आम्ही आलो जेवायला. खूप भूक लागली आम्हाला, खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो. खूप भूक लागली. तर आता आलो जेवायला. एक हॉटेल आमच्याकडे नांदगावला वगैरे, मस्त चिकन थाळी मागवली. जे हे खात नाही चिकन, फक्त रस्सा खाते. सारखं काय हाडानं दुखती डाळ, सजनी रस्सा वाढते. तर गाईज आता आल्यावर दाखवतो तुम्हाला चिकन थाळीमध्ये काय काय. कोल्हापूर चिकन थाळी असं नाव आहे थाळीचं, तर बघू का त्याच्यात काय काय. त्यामुळे तांबडा पांढरा रस्सा येतो, पण आम्ही तो कॅन्सल केला कारण की आम्ही तो पिणार नाही, तिखट जरा हे होतं. पण मग त्याच्या जागी काहीतरी ग्रेव्ही वगैरे जास्त मागवली आम्ही, असं केलं. तर ठीक आहे, आता येऊ वाट बघू. तर गाईज आमची चिकन थाळी आलेली आहे. त्यामध्ये बघा एक अंडा मिळालेला आहे, राईस आहे, भाकरी आहे आणि चिकन द मेन प्रोडक्ट. तर हे सगळं आलेलं आहे. अशी चिकन थाळी दिसते आमची. ही माझी बायको आहे, त्यांना माहिती आहे. आणि ही चिकन थाळी आहे, जे ही खाणार आहे. ही चिकन थाळी ही बॅग, ही चिकन थाळी ही बॅग. चूप खाते मी आता. हो खा 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 के बता कैसा. अशा प्रकारे घास घेतलेला आहे. हो 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 हो, कसा आहे. हे काय असतं, हे काय असतं यार. छान आहे, मस्त आहे. तू खाऊन बघ. ठीक है, पकड़ो कैमरा को. खातोय आता चिकनचा मोठा पीस घे. नाही घेतला ना यार. नाही, सूप आहे सूप. चिकन म्हणजे तुझ्यासाठी सुखच आहे. ते कुठेही खा, कधीही खा, तेवढं कसंही खा. ते दाखव. तुलाच दाखवतो. अंडा पण आहे. अंडा तू खाणार आहेस का? हा? ए भाई मला खाऊ दे. काम करायचे. त्याचे पाय आखडलेत गाईस. गाडीवर बसून बसून बिचारीचे पाय आखडून गेले. 4 तास गाडीवर होतो आम्ही, 4 तास अक्षरशः. त्यामुळे त्याचे पाय बिचारीचे नको झाले आता, नाही का. परत घरी जायचं आहे.
आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर गाईज हा ब्लॉग इथेच एंड होतोय आज. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही हा ब्लॉग बघितला त्याबद्दल धन्यवाद. ये ना पटकन हो घे ना. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि प्रेम देत राहा. आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तुमच्या ब्लॉगचे. गुड नाईट गाईज. गुड नाईट. गुड नाईट.